श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, 2026 मध्ये लवकरच धोंड्याचा महिना हा सुरू होत आहे. धोंड्याचा महिना म्हणजे अधिक महिना जो आहे तर तो सुरू होत आहे आणि या अधिक महिन्याला जावयाला 33च्या पटीत अनारसे का देतात यामागील काय गूढ रहस्य आहे. त्याचबरोबर या अधिक महिन्यामध्ये 33 या अंकाला इतकं मान महत्व का दिलं जातं, अधिक महिन्याला जावयाला एवढं महत्व का दिलं जातं, यामागील नेमकं गुपित काय आहे. तर बघा मित्रमैत्रिणींनो, तुम्ही कधी विचार केला आहे का अधिक मास आला की जावयाला 33 अनारसे का दिले जातात. फक्त परंपरा आहे की यामागे काही गुपित आहे. आज मीच तुम्हाला सांगणार आहे की अशी गोष्ट आहे जी तुम्ही कदाचित कधी ऐकली नसेल. आपल्या महाराष्ट्रात अनेक परंपरा आहेत, परंतु काही परंपरा आपण फक्त पाळतो पण समजून मात्र घेत नाही. अधिक मास ज्याला पुरुषोत्तम मास, मलमास या नावाने सुद्धा ओळखलं जातं. आता हा साधा महिना नाही, हा महिना तर 3 वर्षांनी येतो आणि एक्स्ट्रा महिना म्हणजेच अतिरिक्त महिना अधिक महिना मानला जातो. परंतु या महिन्यातच जावयाला अनारशी देण्याची प्रथा का आहे आणि तेही 33च्या पटीतच का देतात. तर बघा मित्रमैत्रिणींनो, यंदा 2026 मध्ये अतिशय पवित्र अधिक मास म्हणजे धोंड्याचा महिना आलेला आहे. धोंड्याचा महिना हा भगवान श्रीहरी विष्णुदेवांना समर्पित असून हा महिना अतिशय अत्यंत पवित्र आणि तितका शुभ मानला जातो. अधिक मासाला धोंड्याचा महिना, पुरुषोत्तम मास, मलमास या नावाने सुद्धा ओळखलं जातं. जेव्हा अधिक मास म्हणजे धोंड्याचा महिना ज्या वर्षामध्ये येतो त्या वर्षी 12 महिने नसून 13 महिन्याचं पूर्ण वर्ष हे होत असतं. यंदा 2026 मध्ये अधिक मास कधी सुरू होणार आहे आणि कधी समाप्त होणार आहे, अगोदर हे छान आपण समजून घेऊया. तर बघा, यंदा 2026 मध्ये अधिक मास म्हणजे धोंड्याचा महिना 17 मे 2026 या दिवसापासून सुरू होणार आहे आणि समाप्ती ही 15 जूनला या दिवशी होणार आहे. अधिक मासाची समाप्ती होणार आहे. धोंड्याचा महिना हा दरवर्षी येत नाही, तर तो 3 वर्षांनी अधिक मास म्हणजे धोंड्याचा महिना येत असतो. हिंदू धर्मशास्त्रानुसार अधिक महिन्याला कोणताही स्वामी नसल्याने भगवान श्रीहरी विष्णुदेवांनी या महिन्याला आपले स्वतःचे नाव देऊन पुरुषोत्तम केले आहे. तसेच त्याचे महत्त्व देखील दुपटीने वाढवलेले आहे. धोंडा म्हणजे दगड. पूर्वी या महिन्यात कोणतेही शुभ कार्य किंवा विधी केले जात नव्हते, त्यामुळे हा महिना धोंड्यासारखा निरुपयोगी मानला जात होता. परंतु या महिन्यात लेक आणि जावयाला मानपान केला जातो. अधिक मासामध्ये जावयाला मानपान करण्याची प्रथा आपल्याकडे आजही चालू आहे. अधिक मासात जावयाचा मानपान केला तर जावयाला उत्तम आरोग्य, ऐश्वर्य, संपत्ती प्राप्त होते. अधिक महिन्यात दान करणे अतिशय अत्यंत पुण्याचं मानलं जाते. या महिन्यात आपल्या ऐपतीप्रमाणे जे काही दान होईल तर ते आपल्याला आवर्जून करायचं असतं. या महिन्यात जावयाला 33च्या पटीने अनारसे का दिले जातात, यामागे काय कारण आहे, हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमो किंवा जय माता लक्ष्मी हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, हिंदू धर्मात अधिक मास अतिशय अत्यंत खूप खास आणि पवित्र मानला जातो. नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी हा महिना सर्वाधिक अतिउत्तम, खास, सर्वात महत्वाचा म्हणजे हा महिना लेक आणि जावयाचे लाड करण्याचा महिना असतो. अधिक महिना जावयासाठी इतका खास का असतो, अधिक महिन्यामध्ये जावयाला सर्वाधिक अधिक महत्व का, याचे कारण असे आहे की आपण ज्या वेळेला आपल्या मुलींचं लग्न करतो
त्यावेळेला लक्ष्मीनारायणांचा जोडा म्हणून आपण लेकीला आणि जावयाला नमस्कार करतो. त्यामुळे अधिक मासामध्ये लेक जावयाचा मानपान केल्याने साक्षात भगवान श्रीहरी विष्णुदेव आणि माता लक्ष्मीचे आशीर्वाद तुम्हाला मिळत असतात. म्हणून जावयाला नारायण म्हणून संबोधलं जातं. म्हणून जावयाला दिलेलं दान हे साक्षात भगवान विष्णूंना केलेलं दान किंवा वाण समजलं जातं. अधिक मासामध्ये जावयाचा म्हणून विशेष मानपान केला जातो. अधिक मासामध्ये म्हणजेच धोंड्याच्या महिन्यामध्ये मुलीचे आई वडील लेक जावयाला घरी बोलून जावयाला गंध वगैरे लावून लेकीला हळदी कुंकू लावून दोघांचे औक्षण करतात आणि ओवाळतात. पंचपक्वानाने त्यांचा मानपान केला जातो. पंचपक्वान देणं जमत नसेल तर तुम्ही अगदी साधा पुरणपोळीचा स्वयंपाक देखील बनवून जावयाचा मानपान करू शकता. जावयाला अधिक मासाचं वाण दिलं जातं. हिंदू धर्मात मुलगी जावयाला लक्ष्मीनारायणाचा जोडा मानतात. म्हणून देवी लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णुदेव यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या महिन्यात जावयांचा खास विशेष मानपान केला जातो. जावयाला धोंडे दान दिले जातात. तर हे उरणाचे धोंडे बनवून दान देण्याची पद्धत आपल्याकडे आहे. लेक आणि जावयाला वाण म्हणून चांदीच्या, तांब्याचे किंवा स्टीलचे 5 भांडे वाण म्हणून दिले जातात. तसेच वाणामध्ये जावयाला तुपात तळलेले 33च्या पटीने अनारसे जे आहेत तर ते देखील देतात. एका चांदीच्या किंवा तांब्याच्या भांड्यात, चांदीचे तांब्याचे नसेल तर स्टीलच्या ताटामध्ये देऊ शकता, काही अडचण नाही. अनारसे ठेवून त्यावरती तांब्याचा दिवा किंवा तो लावून जावयाला देतात. अनारशाऐवजी तुम्ही 33, 32 देऊ शकता. 33च्या पटीने म्हैसूर पाक देऊ शकता. 33च्या संख्येने जाळीदार पदार्थ वाण म्हणून देतात. परंतु याची संख्या 33च का असावी यामागचं कारण समजून घेऊया. काय गुपित आहे? जावयाला 33च्या पटीतच अनारसे का दिली जातात? 33 संख्येचं एवढं महत्व का आहे तर बघा, अधिक महिन्यात जावयाला वाण म्हणून नारळ, सुपाऱ्या, फळे, सुकामेवा, पेढे, गोड मिठाई किंवा तुम्ही आंबे सुद्धा देऊ शकता. यासारख्या वस्तू 33च्या पटीने घेऊन दान करतात. तर हे दान 33च्या पटीतच का करतात याचं काय गुपित आहे तर मग चला जाणून घेऊया. अधिक महिना हा 32 महिने आज 16 दिवस आणि 8 तासांच्या नंतर सुमारे 33 महिन्यांच्या नंतर येतो. 33 महिन्यांसाठी म्हणून 33 वस्तूचं दान केलं जातं. अधिक मासामध्ये 33 संख्येला खूप खास अनन्यसाधारण महत्व आहे. 33 म्हणजे 33 कोटी देव मानले जातात. म्हणून जावयाला 33च्या पटीने अनारसे दिले जातात. पण थांबा, फक्त देवतांशी संबंध आहे का म्हणून ही प्रथा आहे का की यामागे अजून काही आहे जे तुम्हाला अजून माहीत नाही? अनारसा हा गोड पदार्थ नाही तर तो तांदूळ, गूळ आणि तूप यांच्यापासून बनतो. हे 3 घटक काय दर्शवतात माहीत आहे का? तर तांदूळ शुद्धता, गूळ गोडवा आणि प्रेम, तूप समृद्धी म्हणजे जावयाला अनारसे देणं म्हणजे त्याला सुख, समृद्धी आणि गोड नातं देण्याची शुभेच्छा आहे. परंतु अजून एक गोष्ट आहे की ज्यामुळे परंपरा आणखीन खास बनते. पूर्वीच्या काळात जावई म्हणजे कुटुंबाचा मानकरी मानला जायचा. त्याला दिलेला मान सन्मान म्हणजे आपल्या मुलीच्या आयुष्याला दिलेली शुभेच्छा. म्हणून अधिक मासासारख्या पवित्र काळात त्याला 33च्या पटीने अनारसे देऊन पूर्ण कुटुंबासाठी आशीर्वाद मागितले जातात. बघा मित्रमैत्रिणींनो, लक्ष्मी मातेला चांदी अतिशय प्रिय आहे. त्यामुळे जावयाला चांदीच्या वस्तू दिल्या जातात. चांदी हा अत्यंत पवित्र आणि सात्विक धातू मानला जातो बरं का. चांदीची उत्पत्ती भगवान शंकराच्या डोळ्यातून झाली आहे. चांदीचा संबंध प्रेमाचा कारक शुक्राचा आणि मनाचा कारक चंद्राशी आहे. चंद्र शरीरातील पाणी घटक नियंत्रित ठेवतो. मुलीचं आयुष्य सुखी करण्यासाठी अधिक महिन्यात जावयाला चांदीच्या वस्तू भेट दिल्या जातात. देवी लक्ष्मी, भगवान विष्णू यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दीपदानाला खूप खास विशेष अनन्यसाधारण महत्व आहे. अधिक मासामध्ये जावयाला चांदीचे निरंजन नक्की द्या. तुम्हाला भगवान विष्णू देवांचा आशीर्वाद मिळतात. जेव्हा तुम्ही चांदीचे निरंजन लावायला देतात त्यावेळी त्यांच्यावरील यम, शनी, राहू, केतू यांचे वाईट परिणामही कमी होतात. तर हा जावयाचा मानपान केल्यानंतर तुम्ही जावयाला वस्त्रदान देखील करू शकता. नंतर आपल्या लाडक्या लेकीचं देखील कौतुक करायचं आहे बरं का. अधिक मासामध्ये आपल्या लाडक्या लेकीची देखील ओटी भरायची आहे. कारण अधिक मासामध्ये लेकीला माता लक्ष्मी मानलं जातं. त्यामुळे आपल्या लाडक्या लेकीचा देखील मानपान अवश्य केला गेलाच पाहिजे.
तिच्या आवडीच्या रंगाची साडी तिला नक्कीच द्या. पहिल्यांदा आपल्याला आपल्या लाडक्या लेकीला पाटावरती बसून तिला हळदी कुंकू लावायचं आहे. नंतर लाडक्या लेकीच्या साडीच्या ओटीमध्ये तुम्हाला खण नारळ जो आहे, तांदूळ, लेकूरवाळ हळकून, सुपारी, बदाम, खारीक खोबऱ्याचा तुकडा, 1-2 फळं या ओटीमध्ये तुम्हाला घालायचं आहे. किंवा मग तुम्ही 16 शृंगाराचं साहित्य देखील या ओटीमध्ये घालू शकता. अशी तुम्हाला ओटी भरायची आहे. नंतर लेकीच्या तोंडामध्ये तुम्हाला साखर ही आवर्जून भरायची आहे. ओटी भरताना लेकील 33 पदार्थ जसे की 33 अनारसे, 33 रुपये, 33 फळं किंवा पदार्थ सुद्धा तुम्ही देऊ शकता. अखंड सौभाग्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी, आपल्या लेकीच्या दीर्घ आयुष्यासाठी, सुखी आयुष्यासाठी, सुखी संसारासाठी मनापासून देवाकडे प्रार्थना करायची आहे. तुम्हाला ही छोटीशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आवडली असेल तर आशा करते व्हिडिओला नक्कीच तुम्ही लाईक कराल आणि इतर मित्रमैत्रिणींना देखील जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर कराल. तर अशा पद्धतीने आपल्याला जावयाचा मानपान जो आहे तर तो धोंड्याच्या महिन्यामध्ये करायचा असतो. आपल्या लेकीची ओटी जी आहे तर ती भरायची असते आणि जावयाचा देखील आपल्याला मानपान या महिन्यामध्ये आवर्जून करायचा असतो. आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओंसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.